तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आवी आणि हे जे मागे बघतायत पोस्टर, टेबल, लाईट्स हे मी आता एका तासात बनवले. पण हे बनवायला मला 4 वर्ष गेले. आता 4 वर्ष कसे त्यामागे एक मोठी कहाणी आहे. 4 वर्ष आधी मी कंटेंट क्रिएशन स्टार्ट करायचा विचार केला होता. त्यावेळेस पण माझ्या एक डोक्यात विचार आला, की जर मी कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं तर मग मला लोकं हसतील, मला जमणार नाही. मग बाहेर पोरं मला हसतील नाही का, नावं ठेवतील. त्यांच्या विचारात मी इतकं अडकून गेलो, की मी तिथंच थांबवलं सगळं. आणि नंतर थोडं-थोडं मी कंटेंट क्रिएशनमध्ये आलो आणि बनवायला चालू केलं. पण माझ्या कन्सिस्टन्सीमुळं ते काही जमलं नाही. माझी कन्सिस्टन्सी ब्रेक व्हायची. मला दररोज काही व्हिडिओ अपलोड करता येत नव्हतं. त्यामुळं ते परत तिथंच थांबलं. त्यानंतर असेच करता-करता माझे 4 वर्ष गेली. आता 4 वर्ष गेली त्याच्यामुळं मला थोडंसं नाही का म्हणजे वाईट वाटलं, की आपण 4 वर्ष अशीच घालवलीत. आपल्याच्याने काही झालं पण नाही, काहीच नाही. मग नंतर आता लास्ट इयरला आलो तेव्हा समजलं, की आपल्याला अजून प्लेसमेंट नाही, कोडिंग नाही, काय आपलं स्किल नाही. मग करायचं काय? मग आता असं ठरलं, की आपण जे शिकतोय ते लोकांना शिकवायचं. आपली जी जर्नी आहे ती लोकांना दाखवायची. आपण जे काय करतोय ते त्यांना कळलं पाहिजे नाही का? आपल्याकडे बघून ते बी शिकले पाहिजे आणि आम्ही सोबत सोबत ग्रो होऊ. मग हेच डोक्यात विचार आला आणि त्याच्यामुळे मी आता हा चॅनल चालू केला आणि माझ्या Instagramला डेटा विथ अवी नावाचं पेजसुद्धा आहे. त्यावर मी पायथनचे व्हिडिओ, डेटा सायन्स ट्रिक्स, परत डेटा सायन्सबद्दल, ॲनालिटिक्सबद्दल जेवढं काही माहिती असेल तेवढी मी त्या चॅनलला देत राहतो त्या Instagram पेजला आणि या YouTube चॅनलला सुद्धा मी सगळी माहिती देत राहीन. तुमचं असंच प्रेम राहू द्या. मला सबस्क्राईब करा. Instagramला सुद्धा मला फॉलो करा आणि जर तुम्ही सुद्धा डेटा सायन्स करत असाल किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये असाल, तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट व्हा. आपण सोबत ग्रो होऊ. धन्यवाद.